दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे आमदार देवेंद्र भुयार यांना कडक शब्दात समज दिली आहे। भुयार चुकीचं बोललेत, त्यांना माफी मागण्याची सूचना केल्याचं दादांनी सांगितलंय। तर संजय राऊतांनी देखील देवेंद्र भुयारांवर ताशेरे ओढलेत। नाही, कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुईला हेवळली वाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। कौन है देवेंद्र भुयार? मुझे बताइए, देवेंद्र भुयार है कौन? कौन है देवेंद्र भुयार? देवेंद्र मुझे मालूम है डिप्यूटी सीएम है, दूसरा देवेंद्र भुयार कौन है? महिलाओं के बारे में ये गंदी बात करने वाले उधर ही हो सकते हैं। त्या काळामध्ये महिलांविषयी अत्यंत अभद्र टिप्पणी करणारे आणि या योजनांविषयी करणारे हे सगळे एक तर भाजपचे लोक आहेत किंवा मिंदे गट किंवा अजित पवार गटाचे लोक आहेत। पण बोलताना तो चुकलेला आहे, चूक ती चूकच आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याला क्लिअर सूचना मी दिलेल्या आहे। मी त्याला सांगितलं मला हे अजिबात तुझं स्टेटमेंट योग्य वाटलेलं नाहीये, हे ताबडतोब मागे घे आणि त्याच्याबद्दल तो दिलगिरी व्यक्त कर, माफी माग असं सांगितलं।